गावाकडे नातेवाईकांच्याच घरी आहेत? नाही सर, तयारी झाली. झाली सर्वांची? झाली. आणि नवीन उत्सुकता आहे की नवा वर्ग मिळणार, कोठे आपण बसणार आहोत, आणि एक पहिल्या दिवसाची सर्वांना ओढ लागली आहे की कधी जे आहेत हे 2 ते 3 दिवस संपतात आणि आम्ही कधी शाळा सुरू होते आणि पहिल्या दिवशी जे आहे ते आम्ही शाळेत जातोय. सर्वांना एक उत्सुकता लागलेली असेल पहिल्या दिवसाची की कशा प्रकारे परत आपल्याला कोण कोण शिकवणारे आहे, बरोबर. नवीन पुस्तकं असणार आहेत आणि काय नवनवीन आपण यावर्षी शिकणार आहोत. त्यानंतर 10वीचाच पाया जो आहे तो यावर्षी, कारण पुढच्या वर्षी तुम्ही 10वीला जाणार आहात आणि म्हणून हे वर्ष सुद्धा तुमचं खूप महत्वाचं आहे. जवळपास आपण पाहिलं तर 50% जो अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला पुढच्या वर्षी जो आहे तो यामधलाच असणार आहे. असं काही वेगळं हे नाही. बराच अभ्यासक्रम असेल किंवा पॅटर्न म्हणतो आपण, फॉर्मॅट हा सेम जे आहे ते राहणार आहे. म्हणून या वर्षी सुद्धा चांगला अभ्यास करा, चांगले गुण मिळवा की जेणेकरून पुढच्या वर्षी तुम्हाला जास्त कष्ट घेण्याची गरज पडणार नाही. चांगला रोजच्या रोज अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला चांगलं यश जे आहे ते मिळणार आहे. समजले सर्वांना? हो सर. बर, मागच्या आता सुरुवात करूया. मागच्या तासाला आपण काय अभ्यासत होतो, कोण सांगतंय? मानसी सांग बरं, काय काय अभ्यासत होतो मागच्या तासाला? सर मी मागच्या तासाला नव्हती. समृद्धी? सर मी पण नव्हती. प्रीती? सर 2 मिनिट. तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिलेलं असेल बघा बरं, कोणता पाठ आपण अभ्यासत होतो. इतिहासाची साधने. इतिहासाची साधने, बरोबर. त्यामध्ये आपले पूर्ण झालते. काय शेवटचा मुद्दा काय होता की तुम्ही सोडवल्यात, प्रश्नपत्रिका सोडवल्यात? तुम्हाला जी ग्रुपला जी वर्कशीट आलेली होती तिचा अभ्यास केलाय? नो सर. म्हणजे तुम्ही सेमीचे विद्यार्थी आणि मराठी मीडियमचा ग्रुप वेगळा आहे, बरोबर. त्यामुळे जे आहे ते वेगवेगळं आहे, कारण त्यांची पण झाली, कारण त्यांच्यामध्ये कमी होते विद्यार्थी, तुमची स्ट्रेंथ जास्त आहे. इतिहासाची साधने आपण अभ्यास होतो, बरोबर. कोणकोणती साधने आहेत आणि त्याचा अभ्यास आपण जो आहे तो मागच्या तासाला केलेला आहे. कोणती साधने आहेत आणि काय काय अभ्यास केलाय सांगा बरं तुमची. आपण थोडीशी 5 मिनिटं उजळणी घेऊया आणि मग नवीन पाठाला जे आहे ते आपण सुरुवात करणार आहोत. कोण? प्रीती? प्रीती तुझ्यापासून सुरुवात करूया. लिखित साधने, भौतिक साधने आणि मौखिक साधने. लिखित, भौतिक आणि मौखिक साधने. बरं, या व्यतिरिक्त तुमच्या शाळेमध्ये तास झालेत का एप्रिल मध्ये वगैरे कोणाचे? की नो सर. कोणाचेच झाले नाही? नो. नो सर. बर. बरं, आता प्रीतीने सांगितलं, त्याच्यानंतर कोण सांगतंय अजून वेगळे त्याच्यामध्ये डिटेल? सर मी सांगू? लिखित साधनेमध्ये वृत्तपत्रे, ग्रंथ, रोजनिशी, नियतकालिके, टपाल तिकिटे हे सर्व येतात. पत्रव्यवहार. भौतिक साधनांमध्ये नाणी, प्रार्थनास्थळे, अलंकार, वस्तू संग्रहालय, पेहराव, आधुनिक साधने, राजमुद्रा. बर. आणि मौखिक साधनांमध्ये म्हणी, ओव्या, लोकगीते, गवळणी, लोककथा, कीर्तन हे सर्व येतात.
बर, अजून कोण सांगतंय? तुमच्यापैकी अजून बाकीचे कोण सांगतंय? सर्वांना सांगता आलं पाहिजे ना, नुसतं एक जणच नाही. आपण डॉक्टरकडे जात असतो, बरोबर. डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण सांगत असतो की काय दुखतंय किंवा काय. डॉक्टरला माहिती नसतं की तुम्हाला हे दुखते, पोटात दुखतंय किंवा तुमचं डोकं दुखतंय की तुमचे पाय दुखतात, बरोबर. तर आपण सांगितल्यानंतर चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट घेत असतो, बरोबर. तुम्ही क्लासमध्ये, मग इथे असू किंवा शाळेमध्ये असू, तुम्हाला समजलंय, नाही समजले, काय समजले, हे तुम्हाला व्यक्त होता आलं पाहिजे. तुम्ही जेवढं जास्त चांगल्या पद्धतीने व्यक्त व्हाल, हे तुमच्यासाठी चांगलं आहे पुढे जाऊन. म्हणून जास्तीत जास्त जे आहे ते तुम्ही व्यक्त व्हायला शिका. असंच गप्प राहत नका जाऊ किंवा फक्त ऐकायचे म्हणून नाही, तर तुम्हाला व्यक्त होता आलं पाहिजे पुढे जाऊन. आता तुम्ही 9वी 10वी आहे, 11वी 12वीला गेल्यानंतर तुम्हाला बऱ्याच वेळा प्रेझेंटेशन आपण सादरीकरण करावं लागतं आणि हे जे आहे ते तुम्हाला आत्तापासूनच हे शिकलं पाहिजे किंवा आलं पाहिजे. ही तुमची जवळपास हा पायाच आहे आणि यातून तुम्हाला सराव होणार आहे. म्हणून चांगल्या प्रकारे जे आहे ते व्यक्त व्हायला शिका. हां, सुनील पाटील. हा सर. काय सांगशील का इतिहासाची साधने याबाबत काय माहिती सांगशील? सर, इतिहासाची साधनांमध्ये 3 साधने येतात. हम्म. लिखित साधने, भौतिक साधने आणि मौखिक साधने. लिखित, भौतिक. बर, अजून कोणकोणते आपण काय माहिती पाहिली साधनांमध्ये, पण अजून डिटेल मध्ये? जर मी हे तीन सोडून बघितले. हे 3 साधने सोडून 4थं साधन दुःख साधने आहे. दृक श्राव्य साधने. काय बरं दृक श्राव्य साधने? याच्यामध्ये दूरदर्शन, चित्रपट, अनंतजाला इत्यादी साधनांचा आंतरजाल, त्याला इंटरनेट असे म्हटलं जातं. दुःख श्राव्य साधना असे म्हणतात. अगदी बरोबर. वाहिनी आहे. बरे, बाकीचे पण बोलायचे. मानसी, साई, परसमृद्धी, श्रुती. तात्या पाटील नावाने एक हे आहे. काय नाव आहे तात्या पाटील नावाने? मला मेसेज करा इथे. हा, तुमचं जे कोमल, तुमची नावं जी आहे ते मेसेज करा मला, मेसेज डायरेक्ट आपल्या ग्रुपवर. जे जे आपल्या आई बाबांच्या अकाउंटने किंवा मेलने लॉग इन झालेले आहे ते इथं हे करा, की जेणेकरून मला समजेल की तुम्हाला तुमचे नाव काय आहे. ओके, तर सुरुवात करूया. म्हणजे इतिहासाची साधने. इतिहासाच्या साधनामध्ये आपण सविस्तर अभ्यास जो आहे तो केलेला आहे. आता आपल्याला आज पाहायचं आहे नवीन पाठ क्रमांक 2. कोणता आहे? बघितले पुस्तक तुमच्यापैकी? यस सर. काय? नाही. बर, काय बरं पाठाचं नाव कोणाला माहिती आहे? सर मी सांगू प्रीती? भारत 1960 नंतरच्या घडामोडी. 1960 नंतरच्या घडामोडी म्हणजे भारतामधील 1960 नंतरच्या ज्या घटना आहेत, घडामोडी आहेत, तर यांचा अभ्यास आपण आजच्या तासाला करणार आहोत. मग पाहतो आपण. हॅलो सर, माझं नाव स्नेहल आहे. मला मेसेज टाकता नाही येते. बर, इथे लॉक असेल. एकच मिनिट, मी परत ऑन करतो. स्नेहल आज या नावाने ओके, बघा बरं येतोय का? यस सर. आता टाकू शकता. आता माईक आपले म्यूट ठेवा. जेव्हा काही प्रश्न तुम्हाला असेल तेव्हा रेज हँड करा किंवा अनम्यूट करून विचारू शकता. तर 1960 नंतरच्या म्हणजे जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत देशाचा जो आहे एक सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य निर्माण झालं आणि त्यानंतर एक प्रकारची जी सुरुवात आहे भारत देशामध्ये, विविध प्रकारच्या सुधारणा असतील, देश कसा चालवायचा त्यासाठी विविध प्रकारच्या ज्या आखणी आहेत
तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांचं मंत्रिमंडळ असेल. तर यांच्या पुढे प्रश्न होता की आपल्याला पूर्ण देशामध्ये विविध प्रकारच्या सुधारणा करायच्या, आर्थिक असेल, सामाजिक असेल. तर या प्रकारच्या दारिद्र्य रेषेखाली जे काय लोक आहेत, तर त्यांना कशा प्रकारे त्यांच्यामध्ये सुधारणा, विविध प्रकारची डेव्हलपमेंट करण्यासाठी जी आहे ही चर्चा त्यांच्यामध्ये सुरुवात झाली. आणि मग काय, तर एक प्रकारे जे आहे तर मग सर्व जाती आपण पाहतो की भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि त्यामध्ये विविध प्रकारचे जाती, धर्म, वंश चे लोक जे आहेत ते राहत असतात. आणि या सर्व लोकांचा आर्थिक, सामाजिक विकास करण्यासाठी विविध कार्यक्रमांचा, विविध योजनांचा जो आहे तो काय करावा लागला, की योजना आखाव्या लागल्या. आणि त्यामध्ये मग सुरुवातीच्या काळात स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नियोजन आयोगाची निर्मिती, म्हणजे त्याला प्लॅनिंग कमिशन म्हटलं जातं. तसंच औद्योगिकरणावर भर हा आर्थिक विकास साध्य करण्याचा व देशातील दारिद्र्याची समस्या दूर करण्याचा एक मार्ग म्हणून स्वीकारण्यात आलेला आहे. आणि मग त्यानंतर जे आहे ते एक प्रकार आपला भारत देशाचं जे कारभार आहे त्याची सुरुवात जी आहे ते आपण पाहतो की ती सुरुवात झालेली आहे. मग आता 1907 नंतर कोणत्या विविध प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या घडलेल्या आहेत. तर भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. पण 1950 मध्ये संविधानिक चौकट स्वीकारली, म्हणजे संविधान, कॉन्स्टिट्यूशन, आपण डेमोक्रेसी एक प्रकारची. विविध भाषा, धर्म, वांशिकता असलेला बहुसांस्कृतिक समाज की या भारत देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक जे आहेत ते राहत आहेत. मग आर्थिक, सामाजिक, राजकीय विकासावर प्रारंभिक फोकस हा जे आहे ते सुरुवातीला झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे आता 1907 नंतर जर तुमच्याकडे जर वही पेन असेल तर साधारणतः शॉर्ट मध्ये लिहायचं आहे की ज्या हा घटनाक्रम खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हा घटनाक्रम जो आहे तो बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारला जातो की कशा प्रकारे 1907 च्या दशकामध्ये कोणकोणत्या घटना ज्या आहेत त्या महत्वाच्या घडून गेलेल्या आहेत. 1907 मध्ये गोवा, दीव आणि दमण पोर्तुगीज राजवट पासून मुक्त झाले. म्हणजे गोवा हे राज्य सुरुवातीला पोर्तुगीज जे आहे ते गोव्यामध्ये असायचे. म्हणजे गोव्यावर आधिपत्य कोणाचं असायचं, पोर्तुगीज. आणि या पोर्तुगीजांच्या राजवटीतून गोव्याची मुक्ती झालेली आहे 1907 मध्ये. त्यानंतर 1962 साली मॅकमोहन रेषेवरून भारत चीन यांच्यामध्ये युद्ध निर्माण झालं. युद्ध परिस्थिती जी आहे ते सुरुवात झालेली पाहायला मिळतो. 1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू झाला आणि लाल बहादूर शास्त्री यांचं नेतृत्व, हे भारताचे दुसरे पंतप्रधान जे आहेत तर त्यांनी कार्यकाळ काही दिवसांकरता जे आहे 1 ते 1.5 वर्षांसाठी त्यांनी पाहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि 1965 काश्मीरवरून भारत पाकिस्तान हे युद्ध सुरुवात झाली. 1960 चे दशक हे भारताच्या इतिहासातील एक गोंधळाचा काळ म्हणून ओळखला जातो की जो भू राजकीय संघर्ष, म्हणजे भारताच्या ज्या सीमारेषा आहेत जसे की चीन आहे, भारत पाकिस्तान आहेत, तर या बॉर्डरवर, या सीमारेषांवर जो युद्धजन्य परिस्थिती होती. तसंच एक प्रकारे भारताचं जे राजकीय नेतृत्व होतं, म्हणजे नेतृत्व बदलाची चिन्ह जी आहेत ते मग पंडित जवाहरलाल नेहरू नंतर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर लाल बहादूर शास्त्री, काही काळानंतर लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू झाला आणि इंदिरा गांधी पंतप्रधान झाले. तर अशा प्रकारचा हा वादळाचा गोंधळाचा काळ हा म्हटला जातो. आणि यामधल्या प्रमुख या घटना आहेत. समजलंय? काही प्रश्न आहेत कोणाला? येस सर. हो सर. बर, यावर आपल्याला एक थोडीशी शॉर्ट तुम्हाला एक चित्रफित दाखवणार आहे, ती बघूया. लेसन 2 नाही का? यातले जे महत्वाचे जे घटना आहेत, घटनाक्रम लिहिले व्यवस्थित? येस सर. ज्यांनी कोणी राहिले असतील लिहायचे तर लिहून घ्या.
की जेणेकरून तुम्हाला जे आहे ते त्याचा उपयोग अभ्यास करताना होईल नक्कीच. एकच मिनिट काढून ठेवलेलं होतं पुढे. प्रस्तावना आणि पूर्ण की जो चित्रफितीद्वारे जे आहे ते साधारणतः तुम्हाला एक प्रकारे तो लेसन व्यवस्थित समजेल. या हिशोबाने एकच मिनिट, थोडस नेटवर्क स्लो असल्यामुळे. बर, कोणकोणत्या घटना आहेत, काय आहेत? मानसी सांग बरं कोणकोणत्या घटना आहेत, तोपर्यंत मी चित्रफित लावतो. काय बरं 1960च्या ज्या महत्वपूर्ण ज्या घटना आहेत काय सांगता येईल? या स्क्रीनवरच्याच ना सर? हो हो. पहिल्या क्रमावरती 1960 मध्ये गोवा, दीव आणि दमण पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाले होते. आणि 1962 मध्ये मॅकमोहन रेषेवरून भारतात चीन युद्ध झाले. 1964 मध्ये नेहरूंच्या मृत्यूशास्त्रीचे नेतृत्व झाले. आणि 1962 लाल बहादूर शास्त्रींचं नेतृत्व. इथे नेहरूंचं लिहिलंय सर. नेहरूंच्या मृत्यूनंतर शास्त्रींचं नेतृत्व असं आहे. हो. पुढे. आणि 1965 साली काश्मीर वरून भारतात एक पाक युद्ध झाले. अगदी बरोबर. तर असे विविध ज्या घटना आहेत त्या घटना आपण पाहतो की ज्या घडून गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि या 1960च्या दशकामध्ये जे आहेत ते विविध पद्धतीच्या दिसते स्क्रीन? नो सर. नो सर. एकच. भारत 1960 नंतरच्या घडामोडी. दिसते सर आता. प्रस्तावना. मुलांनो, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. 26 जानेवारी 1950 ला आपण संविधानाचा म्हणजेच भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. म्हणून आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. 1950 मध्ये संविधानाचा स्वीकार करत भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. सार्वभौम म्हणजे ज्या राष्ट्रावर किंवा देशावर इतर कोणत्याही देशाचं वा राष्ट्राचं वर्चस्व नाही व जे स्वतंत्र आहे असं राष्ट्र. लोकशाही म्हणजे ज्या देशाचा राज्यकारभार लोकांकडून लोकांसाठी व लोकांमार्फत केला जातो असं राष्ट्र होय. म्हणजेच भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. तुम्ही तुमच्या सभोवताली बघितलं तर तुम्हाला जाणवेल की आपला समाज हा बहुजिनसी आहे. म्हणजेच त्यात अनेक जाती, धर्म, भाषा, वंश, आहार, वेशभूषा असणारे लोक एकत्र राहत आहेत. आपला देश हा विविधता असणारा देश आहे. भारत स्वतंत्र झाला ही आनंदाची बाब होती. हे जरी खरं असलं तरी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतापुढे अनेक प्रकारच्या समस्या होत्या. उदाहरणार्थ आर्थिक, राजकीय, सामाजिक व विस्थापितांचे प्रश्न, सर्व क्षेत्रात विकास कसा करावयाचा यांसारखे अनेक प्रश्न भारतापुढे होते. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात धार्मिक दंगली, हिंसाचार, निर्वासितांचे प्रश्न यांसारखे गंभीर स्वरूपाचे प्रश्न होते. भारताच्या फाळणीतून पाकिस्तान हे नवीन राष्ट्र निर्माण झालं होतं. त्या देशातून येणाऱ्या असंख्य विस्थापित लोकांच्या मूलभूत गरजा भागविणे, त्यांच्या राहण्याची सोय करणे यांसारखे अनेक प्रश्न स्वतंत्र भारतापुढे होते. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नियोजन करून व उद्योगधंद्यांची वाढ करून विकास करण्यासाठी भारताने नियोजन आयोगाची निर्मिती केली आणि औद्योगिकीकरणावर भर दिला. त्यांच्या आधारे
प्रकारे आपला आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यानंतरच्या आपल्या देशात झालेल्या निवडणुकांचे यशस्वी आयोजन आणि लोकशाही परंपरांवरील विश्वासामुळे आपल्याला राजकीय स्थैर्य प्राप्त करणे शक्य झाले. आर्थिक विकास, राजकीय स्थैर्य यांबरोबरच देशातील जे घटक आर्थिक, राजकीय, सामाजिक दृष्ट्या दुर्बल आहेत, म्हणजे ज्यांचा विकास झालेला नाही, जे मागासलेले आहेत, अशा समाज घटकांसाठीच्या कार्यक्रमांचा आणि धोरणांचा समावेश असलेल्या अनेक सामाजिक सुधारणा प्रत्यक्षात आणण्याचेही प्रयत्न झाले. या सर्व गोष्टींची माहिती आपण या पाठात पाहणार आहोत. तर हे झालं या पाठाची प्रस्तावना थोडक्यात, की कशा पद्धतीने जे आहेत ते या विविध ज्या घटना ज्या आहेत ते घडून आलेल्या आपल्याला पाहायला मिळते. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर कोणकोणते ज्या सुधारणा आहेत, कोणकोणत्या ज्या गोष्टी आहेत त्या कराव्या लागलेल्या होत्या आणि त्या पद्धतीने जे आहेत मग सरकार असेल, त्यानंतर विविध प्रकारच्या योजना असतील, त्यानंतर आर्थिक दारिद्र्य असेल, तर या सगळ्या गोष्टींमधून भारत देश ची जी वाटचाल आहे ते एक आपण पाहतो की साधारणतः करण्याच्या दृष्टीने जे आहे ते विविध प्रकारचे जे प्रयत्न जे आहेत तर त्या काळाचे जे सरकार होतं, केंद्र सरकार, तर यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आपण पाहत होतो 1960 दशकातल्या ज्या घडामोडी आहेत की जे आपण पाहिले की साधारणतः कोणकोणत्या ज्या घटना आहेत त्या घडून गेलेल्या आहेत 1960 मध्ये. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला, त्यानंतर विविध प्रकारचे गोवा राज्य जे आहेत एक प्रकारची त्याची निर्मिती झाली. 1960 मध्ये घडलेल्या अनेक घडामोडींचा भारताच्या राजकीय परिस्थितीवर परिणाम झाला. भारत स्वतंत्र झाला तरी भारताचे काही प्रांत अजूनही परकीयांच्या वर्चस्वाखाली होते. त्यामध्ये पोर्तुगीजांच्या राजवटीखाली गोवा, दमण व दीव हे प्रदेश होते. हे प्रदेश भारताच्या ताब्यात देण्यास पोर्तुगालाने नकार दिला. तो प्रदेश मिळवण्यासाठी भारतीयांनी लढा दिला आणि 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला आणि गोवा, दमण, दीव हे भारतीय संघराज्याचे भाग बनले. भारताच्या भूमीवरून सर्व परकीय खऱ्या अर्थाने निघून गेले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची खऱ्या अर्थाने परिपूर्ती झाली. मुलांनो, संघराज्य म्हणजे ज्या देशाचा राज्यकारभार संघ म्हणजे केंद्र व राज्य अशा दोन स्तरांवर चालतो त्यास संघराज्य असं म्हणतात. भारताने संघराज्य शासन पद्धती स्वीकारली आहे. भारताच्या उत्तरेकडील सीमांना लागून असणारे देश म्हणजे नेपाळ, भूटान, चीन हे होत. यातील चीन व भारत यांच्यातील तणाव 1950 पासून वाढत होता. सतत चीनकडून भारताविरोधी कारवाया होत असत. या तणावाचा परिणाम अखेर दोनही देशांमधील सीमारेषा युद्धात झाला. हे युद्ध भारत व चीन या दोन देशांदरम्यान असणाऱ्या मॅकमोहन रेषेच्या क्षेत्रात 1962 साली झालं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू झाले. त्यांनी भारताचं नेतृत्व केलं. त्यांनी आधुनिक भारताचा पाया आपल्या कारकिर्दीत घातला. ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार होते. शीतयुद्धादरम्यान भारताने अलिप्ततेचे धोरण स्वीकारले, ते सुद्धा नेहरूंच्यामुळे. त्याचा फायदा भारताच्या विकासासाठी झाला. भारताच्या सामाजिक आर्थिक विकासात त्यांनी घातलेली भर अत्यंत मोलाची आहे. स्वतंत्र भारताची विस्कळीत घडी बसविण्याचे काम नेहरूंनी केले. 1964 मध्ये नेहरूंचे निधन झाले. थोडक्यात की पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कार्यकाळात ज्या घटना घडलेल्या होत्या त्यांच्याविषयीची थोडक्यात इत्थंभूत माहिती आपण या छोट्याशा चित्रफितीतून जे आहे ते आपण पाहिलेली आहे. तर पुढे विविध प्रकारच्या ज्या कारवाया मग जे आपण सीमारेषा म्हणतो आणि या सीमारेषांद्वारे जे आहे तर भारत स्वतंत्र झाल्यापासून मग भारत चीन असेल किंवा भारत पाकिस्तान आहे तर या दोन्ही बाजूला जे आहेत ते मोठ्या प्रमाणात सीमारेषेवरून जे आहे ते
मोठ्या प्रमाणात वाद जो आहे तो निर्माण झालेला होता. पुढे 1966 मध्ये जे आहेत इथे थोडक्यात 1964 मध्ये नेहरूंचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान हे झालेले आहे. लाल बहादूर शास्त्री यांचं नाव घेतलं तर एक आपल्या सर्वांसमोर एक घोषवाक्य येतं, जय जवान जय किसान, की ज्यांनी त्या काळामध्ये शेतकरी आणि जवान यांना प्रोत्साहन देण्यासाठी, यांना एक प्रकारचं बळ देण्यासाठी त्यांनी जय जवान जय किसान ही जी घोषणा आहे ती त्यांनी दिलेली आहे, की ज्यामध्ये भारतीय शेतकरी असेल किंवा भारतीय सैनिक असेल यांचं महत्व किती, यांचं योगदान देशाप्रती किती महत्वाचं आहे. आणि आपण पाहतो की साधारणतः 1965 मध्ये भारत पाकिस्तान यांच्यामध्ये जे युद्धजन्य परिस्थिती होती की यामध्ये मध्यस्थी करण्याचं काम हे सोव्हिएत रशियाने केलेलं आहे. आणि त्यांच्यामध्ये 1966 मध्ये ताशकंद या ठिकाणी ताशकंद करार झाला आणि त्यामध्ये ताशकंद या ठिकाणी 1966 मध्ये लाल बहादूर शास्त्री यांचं निधन जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्यानंतर भारताचे तिसऱ्या पंतप्रधान, ज्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या, त्यांचं नाव आहे इंदिरा गांधी. इंदिरा गांधींचा उदय आणि त्यांनी केलेल्या विविध प्रकारच्या सुधारणा. 1966 मध्ये पंतप्रधान झाल्या. त्यांनी बँकांचं राष्ट्रीयकरण असेल, तसेच जे संस्थानं आहेत, आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पाहतो वतनदारी पद्धत जी आहे ते त्यांनी बंद केलेली होती. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये साधारणतः त्यावरूनच त्यांची जी आहे ती फितुरी झाली आणि एक प्रकारे त्यांना जे आहे तर मोगलांच्या ताब्यामध्ये जे आहे तो मोगलांचा पत्ता, एक प्रकारचा राजांचा पत्ता जो आहे तो मोगलांना देण्याचं काम या फितुरांनी केलेलं आहे. मग पाहतो की त्यावेळेस इंदिरा गांधी यांनी सुद्धा एक प्रकारचं संस्थानांना जी पेन्शन होती ती रद्द करण्याचे काम त्यांनी केलेले आहे आणि एक प्रकारचा आर्थिक बदल हा जो आहे तो लागू केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या इंदिरा गांधींचा काळ सुद्धा खूप संघर्षमय आणि विवादाचा राहिलेला आहे. सैन्य आणि अणू आपण पाहतो की तुम्ही हिंदीमध्ये एक मूवी पाहिला असेल जॉन अब्राहमचा जो गुजरातला पोखरण चाचणीवरचा आहे. ते 1971च्या दशकातील गांधींनी भारताला विजय मिळवून दिला आणि बांगलादेशची निर्मिती एक प्रकारची झालेली आहे. बांगलादेशची निर्मिती 1971 आणि 1974 मध्ये भारताच्या राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी पहिली यशस्वी अणुचाचणीचे निरीक्षण किंवा अणुचाचणीचे प्रेक्षेपण जे आहे चाचणी ते सक्सेसफुली झालेले आपल्याला पाहायला मिळते. विवादास्पद कालावधी काय, मग त्यांचा संघर्षाचा काळ कोणता होता किंवा कालावधी, तर 1975-1977 च्या आणीबाणीच्या घोषणेचा भारताच्या राजकारणावर आणि नागरी स्वातंत्र्यावर लक्षणीय परिणाम आपल्याला झालेला पाहायला मिळतो. इंदिरा गांधींनी जी भारतामध्ये आणीबाणी घोषित केली की ज्यामध्ये जे भारतीय लोकांचं व्यक्ती स्वातंत्र्यावर जे आहे ते गदा आणण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांना आपल्या खुर्चीवरून पाय उतार व्हावं लागले होते. त्या काळात काँग्रेसचे सरकार जे आहे ते पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग 1980 च्या दशकातील प्रमुख घटना काय आहेत, हे 1960, 1970, आपण 77 वगैरे पाहिलं की या घटना विविध प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या घडून गेलेल्या पाहायला मिळतात. मग अणुचाचणी असेल, मग आणीबाणी जी आहे की ज्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणीचा काळ 1975 ते 1977 म्हणजे जवळपास 21 महिन्यांचा कालावधी राहिलेला आहे आणि त्यामध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधींना जे आहे ते पराभव पत्करावा लागलेला होता. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची, म्हणजे जे आता भारतीय जनता पक्ष आहे तो सुरुवातीला 1977 साली त्याचं नाव होतं जनता दल किंवा जनता पक्ष आणि त्या नव्याने स्थापन झाले आणि त्यामध्ये श्रीमती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा जो आहे तो दारुण पराभव झालेला आहे. आणि मग इंदिरा गांधींच्या नंतर जे चौथे पंतप्रधान झाले जे मोरारजी देसाई, हे मोरारजी देसाई जनता पक्षाच्या सरकार झालेलं होतं पण ते काही काळ
जे आहेत ते थोडे दिवसच राहिले आणि त्यानंतर त्यांना पण पाय उतार व्हावं लागलं आणि त्यानंतर चरणसिंग हे भारताचे 5वे पंतप्रधान झालेले आहेत. त्यांचा कार्यकाळ सुद्धा जो आहे तो अल्पकाळ राहिलेला आहे आणि पुन्हा निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर साधारणतः 1980 मध्ये पुन्हा इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात जो आहे तो पुन्हा काँग्रेस पक्ष जो आहे तो काय झाला, एक प्रकारे सत्तेत आलेला आपल्याला पाहायला मिळतो. या ज्या घटना आहेत त्या घटना महत्वाच्या आहेत. तुम्हाला या पाठामध्ये त्याचा सिक्वेन्स क्रम हा खूप महत्वाचा आहे. मग कशा पद्धतीने आहेत, विविध प्रकारच्या ज्या घटना आहेत किंवा काय आहेत, तर याविषयी तुम्हाला एक आपण त्या चित्रफितीवरूनच तुम्हाला जे आहे ते चांगलं साधारणतः लक्षात येईल त्यावर. थांबा आहे पुढचा जो इंदिरा गांधींचा जो कार्यकाळ आहे आणि आपण पाहतो की इंदिरा गांधींची हत्या त्यांच्या राहत्या घरी जी आहे ते त्यांच्या सुरक्षा रक्षकाने जी आहे ती केलेली होती. ती त्याला कारणीभूत ठरलं हे ऑपरेशन ब्ल्यू स्टार. हे ऑपरेशन ब्ल्यू स्टार काय आहे किंवा त्याच्याविषयीची थोडक्यात माहिती तुम्हाला व्हिडिओद्वारे जे आहे ते व्यवस्थित समजेल. भाग 3. हॅलो, आवाज येतोय सर्वांना? ऋतुपर्णा माझा आवाज येतोय? येतोय सर. एकोणीसशे 60 चे दशक भाग 2. पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून लाल बहादूर शास्त्री यांनी शपथ घेतली. शास्त्री पंतप्रधान असताना भारत पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर प्रश्नावरून पुन्हा एक युद्ध झाले. अजूनही याच मुद्द्यांवरून या दोन देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. त्यावेळी सोव्हिएत युनियनने म्हणजे आजच्या रशियाने त्यावेळी सीमेवर उभे राहून देशाचे रक्षण करणारा जवान व देशातील लोकांसाठी अन्नधान्य पिकवून त्यांना जिवंत ठेवणारा किसान म्हणजेच शेतकरी यांचे महत्त्व जाणून शास्त्रींनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली. या घोषणेद्वारे जवान व किसान किती महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले. 1966 मध्ये ताशकंद या ठिकाणी लाल बहादूर शास्त्रींचं निधन झालं. ताशकंद हे शहर मध्य आशियातील उझबेकिस्तान देशाची राजधानी व सगळ्यात मोठं शहर आहे. भारत पाकिस्तान यांच्यात ताशकंद येथे 10 जानेवारी इसवी सन 1966 रोजी शांतता करार झाला. या शांतता कराराची औपचारिकता पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी लाल बहादूर शास्त्री यांना हृदयविकाराचे 2 झटके येऊन त्यांचं अचानक निधन झालं. लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर भारताच्या प्रधानमंत्री म्हणून इंदिरा गांधी यांची निवड करण्यात आली. त्या भारताच्या 3ऱ्या पंतप्रधान होत्या. तसेच त्या जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधानही होत्या. इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तानच्या संदर्भातील दडपशाहीचे धोरण पूर्व पाकिस्तानमध्ये मोठे आंदोलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरले. त्यावेळी पूर्व पाकिस्तानमधील संख्येने मोठ्या गटाला पाकिस्तानमधून बाहेर पडावयाचे होते. म्हणून पूर्व पाकिस्तानमधील लोकांनी आंदोलन उभे केले. या आंदोलनाचे नेतृत्व शेख मुजीबुर रहमान यांच्या मुक्तीवाहिनी या संघटनेने केले. त्यांनी सैन्यही उभारलं होतं. पूर्व पाकिस्तानच्या या समस्येचा परिणाम पुढे भारतावरही झाला, कारण तेथून आलेले कोट्यावधी निर्वासित भारतात आले. मुलांनो, परिस्थितीमुळे जीव बचावण्यासाठी आपली मातृभूमी सोडावी लागते आणि आश्रय मिळवण्यासाठी किंवा सुरक्षिततेसाठी दुसऱ्या राष्ट्रात जाणं भाग पडतं. अशा लोकांना निर्वासित असं म्हटलं जातं.
बांगलादेशी निर्वासितांचा प्रश्न भारतात निर्माण झाला. ते आपण पाहतो की बांगलादेशी घुसले आहे किंवा काय, बराच आता चर्चेचा विषय जो आहे की जेव्हा बांगलादेशमध्ये अराजकता निर्माण झाली की बऱ्याच वेळा जे आहे ते भारतामध्ये जे आहेत ते बांगलादेशी आपण पाहतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारणतः हे बांगलादेशी लोक जे आहेत ते आलेले आहेत आणि याचा कुठेतरी परिणाम आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर, सामाजिक जीवनावर जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 1970चे दशक. इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले. त्याच्यातून नवीन स्वतंत्र बांगलादेश हे राष्ट्र उदयास आले. भारत नेहमी अणुऊर्जेचा वापर शांततेसाठी करेल या आपल्या धोरणाचा भाग म्हणून भारताने 1974 मध्ये राजस्थानमधील पोखरण येथे जमिनीच्या अंतर्गत भागात यशस्वी अणुचाचणी केली. त्याच्या पुढील वर्षी म्हणजे 1975 मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले आणि त्यानुसार सिक्कीमला भारतीय संघराज्यात राज्याचा दर्जा मिळाला. याच दशकात भारतातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाली. 1974 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी निवडणुकीतील प्रचारासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा निकाल उत्तर प्रदेशातील अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला. यामध्ये इंदिरा गांधींना दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध देशभरात संप आणि निषेध नोंदविण्यात आले. याच दरम्यान जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली. देशातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली आणि शासनाने संविधानातील आणीबाणी विषयक तरतुदींच्या आधारे आणीबाणी घोषित केली. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित करण्यात आले. 25 जून 1975 रोजी आणीबाणी जाहीर करण्यात आली. आणीबाणी हा भारताच्या इतिहासामधील 1975 ते 77 या दरम्यानचा 21 महिन्यांचा काळ होता. या काळात त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आहे असं सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली. आणीबाणीमुळे भारतीय प्रशासन व्यवस्थेत शिस्त आली, परंतु त्याचबरोबर मानवी हक्कांचाही संकोच झाला. मार्च 1977 सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर 21 मार्च 1977 रोजी आणीबाणी उठवण्यात आली. आणीबाणीला विरोध असणारे अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची निर्मिती केली. नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. इंदिरा गांधींना आपल्या रायबरेली या त्यांच्या मतदारसंघातून हार पत्करावी लागली. जनता पक्षाचे मोरारजी देसाई हे भारताचे पहिले काँग्रेसतर म्हणजेच काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षाचे पंतप्रधान बनले. नाहीतर यापूर्वीचे सर्व पंतप्रधान हे काँग्रेस पक्षाचेच होते. मोरारजी देसाईंच्या सरकारमध्ये चरण सिंग हे गृहमंत्री व उपपंतप्रधान होते. मोरारजी देसाई यांचे सरकार अनेक विरोधी पक्ष एकत्र येऊन बनले होते, त्यामुळे त्यांच्यात मतभेद होते. त्यामुळे मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे सरकार फार काळ टिकले नाही. त्यानंतर 28 जुलै 1979 ला चरण सिंग यांनी भारताचे 5वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 20 ऑगस्ट 1979 पर्यंतचा कालावधी देण्यात आला. परंतु त्यापूर्वीच 19 ऑगस्ट 1979 ला इंदिरा गांधींनी चरण सिंगांना दिलेला पाठिंबा काढून घेतला. अशा तऱ्हेने चरण सिंगाचे सरकारही अल्पकाळ टिकले. 1980 मध्ये पुन्हा लोकसभा निवडणुका झाल्या आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला. तर असा 1960-1970च्या दशकातील ज्या घडामोडी आहेत त्या इथपर्यंत ज्या आहेत त्या आपण
अभ्यासलेले आहेत. तर यावर काही प्रश्न आहेत, काही कुणाला आहे प्रश्न ते विचारू शकता. सर हम्म भारताचे चौथे पंतप्रधान कोण होते? एक लिहून घ्या की जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. आपण आता इथे हा जो व्हिडिओ झाला, या व्हिडिओमध्ये त्यांचे फोटो पण दिले होते. पहिले पंडित जवाहरलाल नेहरू, 2 लाल बहादूर शास्त्री, 3 श्रीमती इंदिरा गांधी, 4 मोरारजी देसाई की जे 1977 ला जनता पक्ष निर्माण झाला आणि जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आणि त्याचा जो आहे तो फटका काँग्रेस पक्षाला पडला आणि काँग्रेसचे सरकार पडलं आणि तिथे जनता पक्षाचे जे आहेत म्हणजे विविध प्रकारचे जे विरोधी पक्ष एकत्र येऊन मोरारजी देसाई, जनता पक्षाचे मोरारजी देसाई हे पंतप्रधान झालेले आहेत. 4 5 नंबरला परत कोण झाले? चरण सिंग हे साधारणतः गृहमंत्री होते आणि उपपंतप्रधान होते आणि मग नंतर मोरारजी देसाई नंतर चरण सिंग हे पंतप्रधान झाले, पण काही काळापुरते झाले कारण त्यांना बहुमत हे सिद्ध करता आलं नाही, कारण काँग्रेस पक्षाने त्या जो पाठिंबा होता तो काढून घेण्यात आले आणि त्यांचं सरकार पडलं. आणि परत साधारणतः 1980च्या नंतर परत इंदिरा गांधी जे आहेत त्या पंतप्रधान झालेल्या आहेत. इंदिरा गांधी परत पंतप्रधान झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी मग हे झाल्या, तर 1980च्या दशकामध्ये शिखांनी खलिस्तानची मागणी केली. शिखांचं म्हणजे आपण आता जो पंजाब राज्य आहे, तर या पंजाब राज्याच्या जो आहे ते एक स्वतंत्र प्रदेश अस्तित्वात यावा म्हणून खलिस्तानची मागणी करण्यात आली. त्यामध्ये अनेक जे आपण म्हणतो की साधारणतः दहशतवाद पसरवणारे वगैरे जे आहेत या गोष्टी होत्या आणि म्हणून केंद्र सरकारने साधारणतः इंदिरा गांधींनी भारतीय सैन्याला जे आहेत तर ऑपरेशन ब्लू स्टार यासाठी जे पंजाब मधील जे गोल्डन टेम्पल आहे म्हणजे गुरुद्वारा आहे, सुवर्ण मंदिर, या सुवर्ण मंदिरामध्ये लष्कराला जे आहे ते पाठवले होते आणि हे त्यामध्ये लपलेले आहेत दहशतवादी अशी त्यांना खबर होती किंवा अशी माहिती होती आणि म्हणून त्यांना त्या सुवर्ण मंदिरामध्ये जे आहे तो ऑपरेशन राबवावं लागलं होतं आणि याचा फटका किंवा याचे कुठेतरी शिखांच्या भावना ज्या आहेत त्या दुखावल्या गेल्या आणि शिखांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे याचा रोष हा इंदिरा गांधींवर होता आणि म्हणून इंदिरा गांधींच्या सुरक्षा रक्षकाने त्यांच्या राहत्या घरी सकाळी जे आहे ते त्यांची गोळ्या झाडून हत्या केलेली आहे आणि अशा प्रकारे इंदिरा गांधींचा 1984 मध्ये जे आहे ते त्यांची हत्या झाली. आणि पुढे जे पंतप्रधान झालेले आहे, किती नंबरचे पंतप्रधान आता? 6वे. राजीव गांधी. राजीव गांधी यांचा कार्यकाळ सुरू झाला. राजीव गांधी मध्ये मग काय केलं? राजीव गांधींनी सुद्धा आर्थिक, वैज्ञानिक, तंत्रज्ञान विविध प्रकारचे आपण पाहतो की जे एटीएम आहे, मोबाईल आहे, इंटरनेट सेवा आहेत, तर याची सुधारणा जी आहेत या ज्या विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत मोबाईल्स त्या काळामध्ये 1990 साधारणतः 95-90च्या दशकामध्ये, तर या सुधारणा ज्या आहेत त्या राजीव गांधींच्या कार्यकाळामध्ये जे आहेत सुरुवात झाली. त्यानंतर आपण पाहतो की महिलांना मतदानाचा अधिकार असेल, पुरुषांना 18 वर्ष पूर्ण झाले की मतदानाचा अधिकार देण्याचं काम हे राजीव गांधी यांच्या कार्यकाळामध्ये जे आहेत ते सुरुवात झाली आहे. आणि भारताच्या विकासाचा टप्पा निश्चित हा साधारणतः या काळामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग एक प्रकारे 1989 मध्ये काँग्रेसची सत्ता गेली आणि विश्वनाथ प्रताप सिंह हे भारताचे नवे पंतप्रधान. का? कारण या ठिकाणी सुद्धा राजीव गांधी यांची सुद्धा हत्या करण्यात आली आणि पुढे 89 मध्ये साधारणतः विश्वनाथ प्रताप सिंग हे भारताचे नवे पंतप्रधान जे आहेत ते बनलेले आहेत. समजलंय? तर अशा प्रकारे या पाठामध्ये आज थोडासा रिवाज घेऊन आपण थांबूया की भारत देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर विविध प्रकारच्या ज्या घटना घडण्यात आल्या होत्या. तर 1960 मध्ये गोवा राज्य निर्माण झालं. त्यानंतर मॅकमोहन रेषेमध्ये भारत चीन यांच्यामधील संघर्ष असेल, नेहरूंचा मृत्यू झाला आणि त्यानंतर शास्त्री यांनी साधारणतः भारतीय शेतकरी आणि जवानांचं जय जवान जय किसान यांचं महत्व आहे भारतीय देशामध्ये किंवा आपल्या पूर्ण याच्यामध्ये महत्व. त्यानंतर 1965 ला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीर वरून वाद
इंदिरा गांधींची जी आहेत एक प्रकारे पंतप्रधान बँकांचं राष्ट्रीयकरण असेल, पेन्शन रद्द करणे असेल, त्यानंतर अणुचाचणी असेल, आण्विक ऊर्जेमध्ये भारत हा समृद्ध झालेला आहे. आणीबाणीचे जे काय 75 ते 77 हा आणीबाणीचा म्हणजे नागरी स्वातंत्र्यावर लक्षणीय परिणाम आणि 1980 मध्ये जनता पक्षाचा उदय, इंदिरा गांधींचे पुनरागमन, सिक्कीम भारतात सामील झाला, अशा प्रकारच्या ज्या विविध घटना आहेत या घटनांनी हे आपण साधारणतः 1989 पर्यंत जे आहे तर आज आपण या घटना ज्या आहेत त्या अभ्यासलेल्या आहेत. आता प्रश्न उत्तर घेऊया आणि मग थांबता येईल. सई, ऋतुपर्ण, समृद्धी, प्रीती, काही प्रश्न आहेत? पाठ व्यवस्थित समजलाय? हो सर. यस हो सर. सर. बर, आज तुम्हाला जो होमवर्क आहे, आजचा जो अभ्यास आहे, साधारणतः तुम्ही जर पाठ्यपुस्तक ओपन केलं तर त्यामध्ये जो स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायामधल्या जे प्रश्न आहेत 1960च्या दशकातले ज्या विविध घटना आहेत, मोरारजी देसाई यांचं सरकार अत्यल्पकाळ का टिकलं, अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर का पाठवण्यात आले, हे 2-3 प्रश्न जे आहेत साधारणतः प्रश्न क्रमांक 3 यामधलं साधारणतः तुम्हाला ते सोडवायचं आहे. जे आज जेवढा भाग झालेला आहे तर त्या भागावरचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत आणि मग पुढच्या तासाला साधारणतः तुम्हाला वर्कशीट या पूर्ण पाठावरची जी आहे ते सोडवायला दिली जाईल. सर इतिहासाची साधने याची वर्कशीट डबल पाठवा ना ग्रुपवर. बरं, मिळाली नाही का तुम्हाला?